हिअर वी आर गोइंग टू डिस्कस सेकंड टॉपिक ऑफ अगत्यंत्रा सिरीज. त्याचं नाव आहे मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग, विषचिकित्सा. ठीक आहे, तर आपण बघू आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू सिलेबस आपण हा चॅप्टर बघणार, कारण खूप मोठा चॅप्टर आहे. तर आपल्याला फक्त कोणता पार्ट येत असतो आपल्या याच्यामध्ये, तर जो आपल्या याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर पहिले बघू की याच्यामध्ये जिवंत व्यक्तीमध्ये विषाचं निदान काय आहे, मृत व्यक्तीमध्ये विषाचं निदान काय आहे. आपण सर्वप्रथम ते पाहू. ठीक आहे, त्याच्यामध्ये डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग इन लिव्हिंग अँड डेड सांगितलेलं आहे. तर डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग यांनी सांगितलेलं आहे लिव्हिंगमध्ये. आपण पहिले बघू डेडमध्ये काय सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 टाईप्स केलेले आहे यांनी, इंटरनल एक्झामिनेशन आणि एक्सटर्नल एक्झामिनेशन. काय म्हणून सांगितलेलं आहे यांनी, द एक्झामिनेशन ऑफ GIT शुड बी व्हेरी केअरफुली बिकॉज साइन ऑफ कोरोसिव्ह ऑर इरिटंट पॉयझन आर likely टू बी फाइंडिंग विद इन अँड दिस सायन्स आर हायपरेमिया, सॉफ्टनिंग, अल्सरेशन अँड परफोरेशन. ठीक आहे, आपण बघू याच्यामध्ये साइन अँड सिम्टम्स काय सापडतात. जे वेगवेगळे पॉयझन्स असतात किंवा अल्कल्स असतात त्यांचे काय सिम्टम्स दिसतात, साइन अँड सिम्टम्स आपल्या बॉडीमध्ये, जेणेकरून आपण त्याच्यावरून कन्सिडर करू शकतो की हा पॉयझन हा घेतलेला आहे. ठीक आहे, जे कोरोसिव्ह एजंट्स असतात त्याच्यामुळे काय होते, बॉडीमध्ये कोरोजन सापडू शकते, अल्सरेशन सापडू शकते, नंतर डिस्क्वेमेशन ऑफ इनर आस्पेक्ट ऑफ लिप्स होऊ शकते, नंतर म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ अँड टंगमध्ये काय सापडू शकते, तर डिस्क्वेमेशन सापडू शकते. नंतर कोरोसिव्ह अल्कलीमुळे काय होते, सॉफ्ट, सोलन, सोडन अँड ट्रान्सल्युसंट. टंगचा कलर कसा होता, ब्लीच टंग होते. आणि काय होते, जी आपली म्युकस मेम्ब्रेन माउथची त्याचे कलर पण कसा होतो, ब्लीच कलर होतो. नंतर कोरोसिव्ह आणि इरिटंट पॉयझनमुळे काय होतं, तर कोरोजन होतं, इरिटेशन होतं, डिस्फॉर्मेशन आणि हिमोरेज इन द इनर वॉल ऑफ द इसोफॅगस. नंतर फिनॉलमुळे काय होते, तर म्युकस मेम्ब्रेनची हार्डनिंग होते. नायट्रिक ॲसिडमुळे काय सांगितलं, येलोविश डिस्कलेशन सांगितलेलं आहे. नंतर कॉपर सल्फेटमुळे ब्लूइश डिस्कलेशन. नंतर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये कार्बोनायझेशन होते, चेरिंग होते. सल्फ्युरिक ॲसिडमुळे काय होते, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की आपल्याला MCQ सुद्धा येतो की सल्फ्युरिक ॲसिडमुळे काय साइन अँड सिम्टम्स सापडतात. त्याच्यामध्ये काय सांगितले, चॉकी अपीअरन्स ऑफ टीथ. नंतर काय सांगितलं आहे, क्रोनिक लीड पॉयझनिंगमध्ये. तर क्रोनिक लीड पॉयझनिंग जर असेल तर इथं पण काय सापडतं आपल्याला, इम्पॉर्टंट आहे ब्ल्यू लायनिंग इन द गम्स. नंतर ॲक्यूट मर्क्युरी क्लोराईड पॉयझनिंग किंवा क्रॉनिक फॉस्फरस पॉयझनिंग असेल त्याच्यामध्ये काय होते, स्वॉलन गम, लूज टीथ, फेटिड स्मेल. ठीक आहे, नंतर सेकंड काय सांगितलं पॉयझनिंगमध्ये, इन केस ऑफ कार्बोलिक ॲसिड पॉयझनिंगमध्ये हार्डनिंग अँड व्हाईट इज डिस्कलरेशन. सेकंड काय, विदिन कलर्ड पॉयझन असेल तर कलर्ड पॉयझन त्याच्यामुळे काय होते, तर डिस्कलरेशन अँड स्टेनिंग ऑफ इनर आस्पेक्ट ऑफ द माउथ. नंतर सल्फ्युरिक ॲसिड जर आपण इंजेक्शन केलं त्याच्यामुळे काय होते, इसोपॅजियल जे स्ट्रिंक्चर आहे त्याच्यामध्ये त्यांना डिफॉर्मिटी सापडू शकते. नंतर स्टमकमध्ये काय काय सापडू शकते, तर थिकनिंग अँड सॉफ्टनिंग ऑफ द वॉल, कोरोजन आणि इरिटंट पॉयझन मिळू शकते. नंतर कार्बोनिक ॲसिडमुळे काय होते, हार्ड वॉल होतात. नंतर काय होते, फॉर्महायड्रेटमुळे काय होते, हार्ड आणि लेदरी वॉल्स होतात. नंतर काय म्हटलं, जे इरिटेंट पॉयझन असते त्याच्यामुळे काय होऊ शकते, हायपरेमिया, हिमोरेज, नंतर डिस्क्वेमेशन ऑफ म्युकस मेम्ब्रेन, नंतर लॅसरेशन अँड स्लॉपिंग कशामुळे होऊ शकते, कोरोसिव्ह पॉयझनमुळे. पोरपोरेशन होऊ शकते H2SO4 आणि HNO3मुळे. नंतर काय म्हणते, येलोइश डिस्कलरेशन ऑफ म्युकस मेम्ब्रेन कशामुळे, HNO3. नंतर ब्लूइश कशामुळे होते, कॉपर सल्फेट. ग्रे कशामुळे होऊ शकते, तर HgCl3. नंतर स्टमकमधलं कंटेंट कसं, डिटेक्टेबल स्मेल कशामुळे येते, केरोसिन, अल्कोहोल, क्लोरोफार्म, ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड, नंतर क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स, ओपीएम. याच्यामुळे काय होऊ शकते, तर आपल्याला स्टमकमधला जो कंटेंट आहे त्याच्यामधली स्मेल काय होते, डिटेक्ट होऊ शकते. नंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होऊ शकते, इरप्शन सापडू शकते आणि प्रेझेन्स ऑफ पॉयझनस रिमेन्ससुद्धा सापडू शकतात स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय सापडू शकतो, अल्सरेशन सापडू शकते इन केस ऑफ HgCl3. नंतर काय होऊ शकते, सिमिलर इन अपीअरन्स ऑफ द अल्सर ऑफ बॅसिलरी डिसेंट्री. ठीक आहे, तर लिव्हरमध्ये काय सापडू शकते, तर डिफेक्टिव्ह डिजनरेटिव्ह चेंजेस ऑफर इन केसेस ऑफ पॉयझनिंग. ठीक आहे, तर किडनीमध्ये काय सापडू शकते, किडनी काय होऊ शकते, रेडी सॉफ्ट सापडू शकते. युरिनरी ब्लॅडरमध्ये हिमोरेज सापडू शकते. ठीक आहे, याच्यामध्ये खूप सारं दिलेलं आहे. आपल्याला इम्पॉर्टंट मेन करायचं. जसं लंग्समध्ये काय सापडू शकते, तर टार्डियस स्पॉट सापडू शकते. हार्टमध्ये काय सापडू शकते, तो सब इंडोकार्डियल हिमोरेजिक स्पॉट सापडू शकते. ब्रेन अँड स्पायनल कॉर्डमध्ये काय होऊ शकते, कंजेशन आणि इडिमा सापडू शकते. नंतर युट्रस आणि वजायनामध्ये काय होतं, ते स्टेनिंग आणि कंजेशन सापडू शकते. आता आपण बघू एक्सटर्नल एक्झामिनेशनमध्ये काय सापडते आपल्याला पोस्टमॉर्टम स्टेनिंगमध्ये. तर डीप ब्ल्यू कलर स्टेनिंग कशामध्ये ॲड होते, ॲक्सपॅक्झियामध्ये डेथ झाली असेल तर. ब्राईट चेरी रेड, इम्पॉर्टंट आपल्याला MCQ सुद्धा विचारतात की ब्राईट चेरी रेड हे जे आहे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन ते कशामध्ये आढळते, तर CO आणि HCN पॉयझनिंगमध्ये. डीप सायनॉसिस, ओपियम आणि कार्डियक पॉयझनिंगमध्ये. जे अर्ली रिगर मोर्टिस आहे हा सुद्धा MCQ येतो. अर्ली रिगर मोर्टिस कशामध्ये सापडतं, तर विदिन स्टिचनिन पॉयझनिंगमध्ये. नंतर अर्ली अपीअरन्स डिकम्पोजिशन कशामध्ये आढळते, तर H2S गॅसमध्ये. डिटेक्टेबल स्मेल, तर OPM, HCN, KCN आणि NaCNमध्ये. हिमोरेज कसं सापडते, फॉस्फरसमध्ये. नंतर अल्सरेशन लिप्स आणि नियर अँगल ऑफ माउथ कशामध्ये सापडते, जे कोरोसिव्ह पॉयझन असतात त्याच्यामध्ये हे आढळते. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. जे इम्पॉर्टंट ते मी तुम्हाला सांगितलंच पूर्ण. ठीक आहे, नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस साइन अँड सिम्टम्स ऑफ पॉयझनिंग इन लिव्हिंग.
तर जे इरिटंट पॉयझन असतात, ॲसिड्स असतात, अल्कली असतात किंवा जे लिकर्स असतात त्याच्यामध्ये काय सिम्पटम्स सापडतात आपल्याला वॉमिटिंग. आणि आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये जे पॉयझनमध्ये आपल्याला वॉमिटिंग आढळते त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं तर डायरियासुद्धा त्याच्यामध्ये सिम्पटम आढळते. नंतर कॅनाबिस, धतुरा, ॲट्रोपिन हे जे नार्कोटिक ड्रग आहे याच्यामध्ये काय आढळते आपल्याला एक लक्षण कॉमन सिम्पटम आढळते की डेलिरियम. नंतर जे मेटॅलिक पॉयझन्स आहेत मर्क्युरी, आर्सेनिक, लीड, अँटिम त्याच्यामध्ये काय असतं क्रॅम्प्स. नंतर पॅरालिसिस कशामध्ये दिसू शकतो आपल्याला लीड, आर्सेनिक, अकोनेटमध्ये. नंतर स्ट्रिचनिन पॉयझनिंगमध्ये आपल्याला माहिती आहे मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे स्ट्रिचनिन किंवा जे ऑपिएट्स असतात. नंतर आणखी इथिलीन ग्लायकॉल्स आहेत, सॅल्सिलेट्स आहेत, ऑर्गनोफॉस्फेट्स आहेत, इन्सेक्टिसाईड त्याच्यामध्ये काय आपल्याला सापडते तर कन्व्हल्जन. नंतर कोमा कशामध्ये दिसू शकतो आपल्याला ते बार्बिच्युरेट्स असतात, क्लोरोफॉर्म, कार्बन मोनॉक्साईड्स. ठीक आहे. नंतर स्किन कलर चेंजेस काय काय येतात कार्बन मोनॉक्साईड इम्पॉर्टंट आहे. चेरी पिंक कलर त्याच्यामध्ये स्किन चेंजेस होतात. नंतर फ्लश पिंक स्किन कशामध्ये दिसते आपल्याला अल्कोहोलमध्ये, कोकेनमध्ये आणि अँटीकोलिनर्जिक एजंटमध्ये. तर जॉन्डिस कशामध्ये हिपॅटोटॉक्सिक एजंट्स असतात लाईक आपल्याला माहिती आहे टॅबलेट पॅरासिटामॉल त्याच्यामध्ये. नंतर सेंट्रल सायनोसिस कशामध्ये आढळते आपल्याला तर सायन्स ऑफ हायपॉक्सिया बट मिथॅनोग्लोबिनिमा ऑल्सो कॉज सिमिलर टू द कलर. तर स्किन चेंजेस कशामध्ये आढळतात क्युटानियस बुला आणि स्वेटिंग. तर बार्बिच्युरेट्समध्ये काय आढळते आपल्याला क्युटानियस बुला आढळते आणि मायोकार्डियल इन्फॅक्शन असेल किंवा पायरेक्सिया ड्यू टू इंट्रॅक्शन अँड पॉयझनिंग बाय द सॅल्सिलेट, ऑर्गनोफॉस्फेट्स किंवा मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर्समध्ये काय दिसू शकतं आपल्याला तर स्वेटिंग. तर प्युपिल्स डायलेटेड कशामध्ये असतात तर हे जे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट ड्रग असतात त्याच्यामध्ये आपल्याला प्युपिल्स कशा आढळतात तर डायलेटेड. नंतर कन्स्ट्रिक्टेड कशामध्ये आढळतात तर ओपिओइड्समध्ये. ठीक आहे. जे ऑर्गनोफॉस्फेट कंपाऊंड्स असतात म्हणजे इन्सेक्टिसाइड्स असतात त्याच्यामध्ये मेन सिम्पटम्स काय असतात जे प्युपिल्स असतात ते कसे असतात तर कॉन्स्ट्रिक्टेड असतात. इम्पॉर्टंट आहे इथे. ठीक आहे. नंतर बॉडी टेम्परेचर हायपोथर्मिया आणि हायपरथर्मिया. हायपोथर्मिया कशामध्ये आढळतो जे आपले इथेनॉल वगैरे असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये हायपोथर्मिया आणि हायपरथर्मिया कशामध्ये आढळतं आपल्याला तर अँटीकोलिनर्जिक कार्बन मोनॉक्साईड, धतुरा, फिनॉल, सॅलिसिलेट्समध्ये काय होते तर बॉडी टेम्परेचर रेज झालेलं असते. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघू की एक चार्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघू इझी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे कशाप्रकारे आढळते. ठीक आहे. त्याच्यामध्ये डेड पर्सनमध्ये सांगितलेलं आहे काय काय सापडतं आपल्याला. पहिले काय करतो तर आपण बेसिस ऑफ डायग्नोसिस काय आहे आपलं तर हिस्ट्री, क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लॅबोरेटरी टेस्ट. नंतर डेड पर्सनमध्ये काय काय बघू शकतो आपण पोस्टमॉर्टम फाइंडिंग बघू शकतो, विसरा एक्झामिनेशन करू शकतो. हिस्ट्रीमध्ये काय काय घ्यायचं असतो आपण तर टाईप काय आहे पॉयझनचा, डोस किती क्वांटिटीमध्ये त्याने केला, कोणत्या टाईमला, रूट कोणता होता इनहेलेशन होता की डायरेक्ट IV होता, नंतर मोटिव्ह काय होता सुसायडल, होमिसायडल वगैरे. आणि डेड पर्सनमध्ये ज्यामध्ये नॉट ॲप्लिकेबल. जनरल ॲपरन्स असू शकते, रेसलेसनेस दिसू शकते, जर लिव्हिंग पर्सन असेल तर स्वेटिंग दिसू शकते आपल्याला, फ्रोथिंग दिसू शकते, सायनोसिस दिसू शकते. आणि जे डेड पर्सन्स आहेत त्याच्यामध्ये काय आपल्याला रॅगड मॉर्टिस दिसू शकते, लेव्हिडिटी पोस्टमॉर्टम लेव्हिडिटी दिसू शकते, नंतर फ्रोथ ॲटनोस्ट्रेल्स, नंतर स्मेल ऑफ पॉयझन येऊ शकते. थर्ड काय व्हायटल सायन्स काय दिसू शकते आपल्या लिव्हिंगमध्ये पल्स रेट, BP, रेस्पिरेशन, टेम्परेचर. आणि डेड पर्सनमध्ये तिथं ऑप्शंटच असतं आपल्याला माहिती आहे. नंतर लेवल ऑफ कॉन्शियसनेस, कन्फ्युजन आहे, कोमा आहे, कॉन्शियसनेस आहे. नंतर इन डेड पर्सन काय तर डेड आहे. प्युपिल चेंजेस कसं प्युपिल चेंज आपण बघायचं डायलेटेड आहेत, कन्स्ट्रिक्टेड आहेत की नॉन रिएक्टिव्ह आहेत. नंतर जे आपल्याला डेड पर्सन त्याच्यामध्ये कसे असतात प्युपिल एक तर फिक्स डायलेटेड असतात किंवा पिन पॉईंट झालेले असतात. नंतर स्किन अँड म्युकोजा काय म्हणून सापडू शकते आपल्याला लिव्हिंग पर्सनमध्ये सायनोसिस, सलायवेशन, ड्रायनेस, बर्न्स ऑन लिप्स. आणि इन डेड काय सायनोसिस, निडल लाईक मार्क्स सापडू शकतात आणि डिस्कलरेशन. नंतर रेस्पिरेटरी फाइंडिंग्स काय काय डिस्पनिया, वेज, पल्मोनरी इडिमा. आणि इन डेड पर्सन फ्लोथी फ्लुइड इन ट्रकिया, लंग्समध्ये काय सापडू शकतो इडिमा. कार्डिओस्कुलरमध्ये तेच अरिथमिया सापडू शकतो. नंतर डेडमध्ये काय हार्ट असू शकतात, फुल असू शकतात किंवा कंजेस्टेड असू शकतात. ठीक आहे. हे जे आहेत लॅबोरेटरी टेस्ट, CNS फाइंडिंग एवढं इम्पॉर्टंट नाही पण तरीसुद्धा तुम्ही पॉज करून एकदा काय करा हे रीड करून घ्या एवढा पॉईंट. ठीक आहे. आता आपण जाऊ आपल्या नेक्स्ट पॉईंटमध्ये. आपण बघू नेक्स्ट पॉईंट काय आपला. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला डायरेक्टली हा LAQलासुद्धा येऊ शकतो आणि SAQलासुद्धा हा टॉपिक येऊ शकतो. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा 5 स्टार आहे. याच्यामध्ये काय सांगितलं चतुर्विंशती उपक्रम. ठीक आहे. हा श्लोकसुद्धा तुम्ही करू शकता. तर तुम्ही श्लोक केला तर तुम्हाला इझी जाईल म्हणजे जे वर्ड्स आहेत तेच त्यांनी फक्त त्याला ॲज अ श्लोक म्हणून त्याला परत हे केलेलं आहे. काय सांगितलं आहे मंत्र इष्ट उत्कर्तन, निष्पीडन, चूषण, अग्निपरिशिका, अवगाह, रक्तमोक्षण, वमन, विरेको उपधानाने, हृदयावरण अंजन, नस्यधूम, लेह औषध प्रशमनाने, प्रतिसारणम, प्रतिविषम, संज्ञास्थापनम, लेपह. ठीक आहे. नंतर मृत संजीवनमेवच विंशतिरिते चतुर्भिदिका. ठीक आहे. ज्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये 24 उपक्रमांचं यांनी वर्णन केलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगते एक माझ्याकडे ट्रिक आहे तर त्या ट्रिकनुसार तुम्ही ते जे 24 उपक्रम आहेत ते इझिली लक्षात ठेवू शकता. ठीक आहे.
त्याच्यामध्ये चरक मतानुसार काय सांगितलं यांनी 24 टाईप सांगितलेले याचे. तर पहिली ट्रिक काय याची, तर मौन देकर मौन होकर कॅप पहने. ठीक आहे, मौन म्हणजे काय, MAUN. पहिले वर्ड काय एमसाठी काय मंत्र, नंतर एसाठी काय अरिष्टबंधन, यू काय आहे तर उत्कर्तन, नंतर एनसाठी काय तर निष्पीडन. ठीक आहे, मौन. होकर काय कॅप पहने, कॅपसाठी काय चूषण, एसाठी काय अग्निकर्म, पीसाठी काय परिषेक. नंतर काय म्हटलेलं आहे यांनी, तर आरू के लिए हँड लॅप करो. ठीक आहे, हँड आणि लॅप आपल्याला हे जे वर्ड्स आहेत हे इम्पॉर्टंट आहे. आरू हँड लॅप. एसाठी काय अवगाहन, आरसाठी काय रक्तमोक्षण, वीसाठी काय वमन विरेचन आणि यूसाठी काय तर उपदान. ठीक आहे, नंतर हँड HAND, एचसाठी काय तर हृदयावरण, नंतर अंजन, नस्य आणि धूम. ठीक आहे, आपल्याला लास्ट काय लिहिलं आहे, तर आता लास्ट काय लॅप LAP. एल म्हणजे काय लेह, ए म्हणजे काय औषध, पी म्हणजे काय प्रदमन. नंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, प्रतिदिन से मृत संजीवन का लेप लगाय. ठीक आहे, प्रतिदिन, प्रति म्हणजेच काय प्रतिसरणम प्रतिविषम. नंतर काय संज्ञास्थापनचा लेप लगाय म्हटलेलं आहे. काय संज्ञास्थापन, लेप आणि मृत संजीवन. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, हे चतुर्विंशती उपक्रम आहेत म्हणजे 24 उपक्रम आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. काय आहे, मौन होकर कॅप पहने, आरू के लिए हँड से लॅप करो, नंतर प्रतिदिन से इथं काय म्हटलेलं आहे, मृत संज्ञास्थापन का लेप लगाए, किसके लिए, तो मृत संजीवन के लिए. ही त्याची ट्रिक आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे हे. आता आपण बघू याच्यामध्ये सेकंड टॉपिक काय आपल्याला. ठीक आहे, आता आपण बघू याच्यामध्ये काय दिलं छोटं. तर मंत्र काय म्हटलेलं आहे, तर मंत्र ही चिकित्सा काय सांगितली आहे, प्रभावी चिकित्सा सांगितलेली आहे. म्हणजे आचार्य सुश्रुतांनी काय म्हटलेलं आहे, जे सत्यवादी तपस्वी किंवा ज्ञानी जे ब्रह्मऋषी आहेत त्यांनी जे मंत्र सांगितले त्यांच्यामुळे काय होऊ शकतं, जे भयानक विषशुद्ध आहे ते काय करतं, त्याला नष्ट करतं. नंतर सेकंड काय सांगितलं यांनी, अरिष्टबंधन म्हणजेच काय लायगेचर सांगितलं आहे. लायगेचर कधी कुठं बांधायला सांगितलं यांनी, तर दंशाच्या 4 अंगुल वरती बांधायला सांगितलं. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर थर्ड काय आणखी याच्यामध्ये उत्कर्तनमध्ये काय म्हटलेलं आहे ना, तिथं ज्या भागाला आपल्याला दंश झालेला आहे तिथं काय करायचं, आपल्याला एक चिरा लावायचा आहे. ठीक आहे, म्हणजे जे मर्मस्थान सोडून चिरा पण कुठं लावायचं आहे, आपल्याला मर्मस्थानाला सोडून आपल्याला काय करायचं, तिथं छेदन करायचं आहे. ठीक आहे, नंतर निष्पीडनमध्ये काय म्हटलं यांनी, कॉम्प्रेशन. ठीक आहे, ज्या स्थानावरती आपण उत्कर्तन केलेलं आहे म्हणजे किंवा ज्या ठिकाणी आपण उत्कर्तन नाही करू शकत अशा ठिकाणी आपण कोणती क्रिया करायला सांगितली आहे, तर निष्पीडन क्रिया करायला सांगितलेली आहे. नंतर चूषण म्हणजेच काय म्हटलं यांनी, सक्शन म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय सक्शन करायचं आहे तिथलं. नंतर अग्निकर्म तर काय म्हटलेलं आहे यांनी, तर मंडली सर्प सोडून बाकी सगळ्या सर्पाचा जो दंश असेल तिथं आपण काय करायचं, गरम शलाका घेऊन काय करायचं तिथं ठेवायची. नंतर काय म्हटलेलं आहे, परिषेक म्हणजेच काय, तर यांनी काय म्हटलेलं आहे, चंदन किंवा उशीर अशी जे थंड पदार्थ आहेत याचं काय करायचं, तर परिषेक करायचं म्हणजे स्प्रिंकलिंग करायची. नंतर काय म्हटलं आहे, अवगाह बात म्हटलेलं आहे. अवगाह बात जे औषधाचं क्वाथ आहे किंवा तेल आहे त्याच्यावरून काय करायचं, बात करायचं. नंतर रक्तमोक्षण म्हटलेलं आहे. ठीक आहे, रक्तमोक्षण कशाद्वारे करू शकतो आपण, प्रच्छान, शृंग, जलोका, अलाबू, सिरावे तिच्याद्वारे काय करू शकतो आपण, तिथलं ब्लड सक करू शकतो. नंतर काय म्हटलं आहे, वमन. ठीक आहे, जर काय म्हटलं यांनी, जर विषाचं पान केलं असेल तर प्रथम विषाची जर अवस्था असेल याच्यामध्ये सद्यपित्ताची, तिथं काय करायला सांगितलं आहे, वमन करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता आपण बघू विरेचन कधी द्यायचं, तर त्याच्यामध्ये सेकंड जो वेग आहे, पहिल्या वेगामध्ये काय केलं आपण वमन केलं, सेकंड वेगामध्ये काय करायचं, तर विरेचन द्यायचं. नंतर काय म्हटलेलं आहे, उपदान म्हणजे काय म्हटलं आहे, मेडिकेशन ऑन इन्साइड्स का, तर काय करायचं, मेडिकेशन टाकायचं. नंतर प्रधमन म्हणजे काय, हा नस्याचा एक प्रकार सांगितलेला आहे, ब्लोविंग ऑफ थ्रू नोज. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मध, मूर्छा, विषाद किंवा शिरोगत दोष असतील त्याच्यामध्ये नाश करण्यासाठी आपण काय म्हटलेलं आहे, तर प्रधमन करायचं. नंतर काय म्हटलं यांनी, हृदयावरण प्रोटेक्शन ऑफ हार्ट. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे आपलं जे हार्ट आहे ते कसं स्थान आहे, ओझाचं स्थान आहे. तर हृदयाला जर आपण त्याला आपल्याला सेफ करायचं असेल तर आपण काय करतो, तर हृदयावरण करत असतो. कशाने करत असतो ते, तर मधु, घृत, गैरिक, मज्जा, दुग्ध, गोम्यरस, इक्षुरस इत्यादीद्वारे काय करायचं, त्याला सुरक्षित करायचं. नंतर काय म्हटलं आहे, अंजन. ठीक आहे, अंजन सांगितलेलं आहे. अंजनानंतर काय म्हटलं आहे, नस्य म्हणजेच काय, नेझल मेडिकेशन टाकायचं नाकाच्या थ्रू, जसं की रुचिकली, मनशिला, शिरीजबीजद्वारे. नंतर काय म्हटलं यांनी, मेडिकेटेड फ्युमिगेशन, धूम औषधीचा हे करायचा आपण, धुवा करायचा आणि त्याच्यामध्ये ते ठेवायचं. नंतर काय म्हटलं, लेह म्हणजेच काय, लिंक्टस. नंतर काय म्हटलं, औषध म्हणजे काय, अलग अलग जे आपले दशांग अगद वगैरे आहेत त्याचा काय करायचा, प्रयोग करायचा ॲज अ औषध. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे महागंधी अगद, नंतर क्षार अगद, अजित अगद. ठीक आहे, नंतर प्रतिसारण त्याच्यामध्ये काय, तर लोकल ॲप्लिकेशन ऑफ मेडिकेटेड पावडर.
नंतर प्रतिविष म्हणजेच काय तर अँटीडोटचा उपयोग आपण इथं करू शकतो. नंतर काय म्हटलेलं आहे यांनी 22 तर संज्ञास्थापन रेसस्किटेशन करायचं. जर त्याचं संज्ञा नाश झाली असेल तर त्याला पुन्हा जर आपल्याला चेतन अवस्थेमध्ये आणायचं असेल तर काय करायचं त्याला तर संज्ञास्थापन करायची त्याची. ठीक आहे. कशाद्वारे जे एकदम तीक्ष्ण उष्ण औषधी आहेत आपल्या हरिद्रा मंजिष्ठा मरीच पिपरीद्वारे काय करू शकतो आपण त्याला संज्ञास्थापन करू शकतो. आचार्य चरकने सुद्धा काय सांगितलं आहे जो 6th वेग आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे संज्ञास्थापनची क्रिया सांगितलेली आहे. नंतर लेप म्हणजेच काय म्हटलेलं आहे यांनी का आपलं जे रक्त आहे ते कशाचं वाहक असतं तर विषाचं वाहक आहे. म्हणून आपण काय करतो तर शरीराला जे औषधी आहेत प्रभावशाली औषधीचा काय करू शकतो आपण प्रलेप पण लावू शकतो किंवा प्रदेहाचा आपण उपयोग करू शकतो. ठीक आहे. नंतर काय लास्टला मृत संजीवन चिकित्सा. ही चिकित्सा आता अस्तित्वात नाही आहे. आधी काय करत होते विषाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी मृत संजीवनमय चिकित्सा देत होते. नंतर लास्टला पाहू आपण आता जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग. ठीक आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे जस्ट 1 मिनिट. म्हणजे जनरल ट्रीटमेंट काय असली पाहिजे आपल्या पॉयझनिंगची. जर एखाद्याला पॉयझनिंग झाली तर त्याच्यामध्ये आपण जनरल ट्रीटमेंट काय करू शकतो. जस्ट 1 मिनिट. पहिले काय म्हटलेलं यांनी रेसस्किटेशन म्हणजे ही जी आपण इमर्जन्सी जी कंडिशन्स असते म्हणजे एखाद्याने समजा विष जे आहे त्याला जर आता इनहेल केलं किंवा इंजेस्ट केलं तर सर्वप्रथम आपण काय करायचं तर पहिले काय करत असतो आपण तर जनरल ट्रीटमेंटमध्ये रेसस्किटेशन म्हणजेच काय इट्स अ लाईफ सेविंग इमर्जन्सी मेजर आहे. दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप स्पेशली इन अनकॉन्शियस पेशंट किंवा जे कॉमॅटोस पेशंट्स असतात त्याच्यामध्ये काय तर इम्पॉर्टंट आहे. पहिले काय एअरवे मेक शुअर की त्याचा एअरवे कसा असला पाहिजे ओपन असला पाहिजे. नंतर काय म्हणते जे वोमिट आहे किंवा म्युकस ब्लड आहे किंवा एनी फॉरेन बॉडी असेल त्याच्या माउथमध्ये किंवा नोजमध्ये ते काय करायचं आपल्याला रिमूव्ह करायची आहे. नंतर काय म्हणते इफ निडेड यूज एअरवे ट्यूब्स. ठीक आहे. हे कशामध्ये येतं तर आपल्या रेसस्किटेशनमध्ये. आणि ह्या रिझन काय त्याचं इफ द एअरवे इज ब्लॉक द पेशंट कॅन डाय ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन. म्हणजे त्याची डेट पॉयझनमुळे न होतं त्याची डेट कशामुळे होऊ शकते तरी हे जे आपण प्रिकॉशन्स नाही घेतले तर त्याच्यामुळे त्याची डेट होऊ शकते. सेकंड काय म्हटलं यांनी बी म्हणजेच काय तर चेक द पेशंट इज ब्रिथिंग. इफ ब्रिथिंग इज वीक त्याचा काय देतो आपण ऑक्सिजन थेरपी देऊ शकतो. इफ नॉट ब्रिथिंग त्याच्यामध्ये आपण काय देतो व्हेंटिलेटरवर त्याला ठेवू शकतो. ठीक आहे. याचं रिझन काय तर ऑक्सिजन काय असते इसेन्शियल टू प्रोटेक्ट द ब्रेन अँड हार्ट. नंतर सी काय सर्क्युलेशनमध्ये आपण काय बघू शकतो पल्स बघतो नंतर ब्लड प्रेशर बघत असतो. ठीक आहे. नंतर त्याला आपण काय देऊ शकतो IV फ्लुइड्स देऊ शकतो किंवा नॉर्मल सलाईन टू मेंटेन त्याचं ब्लड प्रेशर. नंतर कंट्रोल ब्लिडिंग इफ प्रेझेंट. रिझन काय जे आपले ब्रेन आणि हार्ट आहे त्याला काय पाहिजे असते कंटिन्युअस सप्लाय पाहिजे असते ब्लडचा. नंतर लास्टला काय दिले आहे तर CNS सपोर्ट. त्याच्यामध्ये चेक द लेवल ऑफ कॉन्शियसनेस कंट्रोल सीझर युझिंग मेडिसिन लाईक डायझेपाम. नंतर प्रिव्हेंट कोमा जे कॉम्प्लिकेशन आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. रिझन काय मेनी पॉयझन डिप्रेस द सेंट्रल नर्वस सिस्टम. त्याच्यामुळे काय आपण ABCDचा असा उपयोग करू शकतो. नंतर सेकंड स्टेप काय त्याच्यामध्ये रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझन. फर्स्ट आपण बघितलं रेसस्किटेशन त्याच्यामध्ये आपण तेवढे पॉईंट्स बघितले ABCD. नंतर रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझन याच्यामध्ये काय दिस मीन्स रिमूव्हिंग पॉयझन दॅट हॅज नॉट इट एंटर्ड द ब्लड स्ट्रीम. मेथड इंड्यूस याच्यामध्ये इमेसिस देऊ शकतो आपण गॅस्ट्रिक लवाज देऊ शकतो. याच्यामध्ये काय जी गॅस्ट्रिक लवाज आहे म्हणजेच काय स्टमक वॉश कधी पण देऊ शकतो आपण तर 4 to 6 hours ऑफ पॉयझनिंग. नंतर ॲक्टिवेटेड चारकोल देऊ शकतो आपण टू ॲब्झॉर्ब दी पॉयझन. आणि स्किन पॉयझनिंग असेल तर काय करू शकतो आपण जी स्किन आहे ते आपण वॉटर आणि सोपनी काय करू शकतो धुवून काढू शकतो. रिझन काय याचं तर द सूनर इज पॉयझन इज रिमूव्ह द लेस डेंजर टू दिस लाईफ. मग त्याची लाईफ वाचू शकते. नंतर यूज ऑफ अँटीडोट दिलेलं आहे. अँटीडोट्समध्ये काय अँटीडोट्स आर स्पेशल मेडिसिन दॅट न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ पॉयझन. एक्झाम्पल काय याच्यामध्ये तर ऑर्गनोफॉस्फेट्स आहेत त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय ॲट्रोपिन. नंतर स्नेक बाईटमध्ये काय देऊ शकतो आपण अँटीव्हेनम देऊ शकतो. नंतर ऑपिओइड्समध्ये काय येतो तर लॅक्झल. रिझन काय तर अँटीडोट्स कसे ॲक्ट करतात क्विकली आणि डायरेक्टली काय करतात ॲक्ट करतात. त्याच्यामुळे काय होते जी टॉक्झिसिटी आहे ती कशी होते त्वरित रिड्यूस होऊ शकते. नंतर काय याच्यामध्ये इलिमिनेशन ऑफ ॲब्झॉर्ब पॉयझन. तर जे ॲब्झॉर्ब झालेलं पॉयझन आपण आधी कसे काय केलं आपण जे ते अनॲब्झॉर्ब पॉयझन आहे त्याचं रिमूव्हल मेथड बघितली. काय तर इमेसिस गॅस्ट्रिक लवाज. आता बघू आपण ॲब्झॉर्ब पॉयझनला बाहेर कसं काढायचं तर रिमूव्हिंग पॉयझन दॅट हॅज ऑलरेडी बीन ॲब्झॉर्ब इन टू द ब्लड. कशामध्ये याच्यामध्ये आपण करू शकतो फोर्स डायुरेसिस नंतर डायलिसिस करू शकतो ब्लड प्युरिफिकेशन नंतर चिलेटिंग एजंटचा आपण यूज करू शकतो. रिझन काय तर हेल्प करते रिमूव्ह पॉयझन फ्रॉम द बॉडी फ्लुइड्स. नंतर काय तर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट त्याला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट
काय देऊ शकतो आपण, जर कन्व्हल्जन्स असतील तर डायझेपॅम देऊ शकतो, फिवर असेल तर पॅरासिटामोल, पेन रिलिव्हर देऊ शकतो, किंवा एखाद्याला डिहायड्रेशन झालं असेल तर IV फ्लुइड देऊ शकतो, किंवा मेडिसिन देऊ शकतो आपण टू इम्प्रूव्ह दी हार्ट फंक्शन्स. आणि त्याच्यामध्ये रिझन काय दिलेलं आहे, तर टू प्रिव्हेंट द कम्फर्ट अँड टू प्रिव्हेंट द कॉम्प्लिकेशन. आता मेंटेनन्स ऑफ जनरल हेल्थ, त्याच्यामध्ये काय ते त्याचं हायड्रेशन मेंटेन करायचं, न्यूट्रिशन द्यायचं त्याला, ते पेशंट आहे त्याला कसं ठेवायचं, वॉर्म अँड क्लीन ठेवायचं. नंतर त्याचं BP, रेस्पिरेशन, जे युरिन आउटपुट आहे ते सुद्धा मॉनिटर करायचं. नंतर त्याला कसं द्यायचं, थोडासा सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायचा. रिझन काय आहे तर हेल्प इन कम्प्लीट रिकव्हरी ऑफ द पेशंट. आता आपण बघू याच्यामध्ये काही टाईप्स दिले आहेत अँटीटोड्सचे, तेवढं आपण बघून घेऊ. कधी कधी आपल्या डायरेक्ट येतं अँटीटोड्सची डेफिनेशन देऊन टाईप्स लिहा, ठीक आहे. त्याची गॅस्ट्रिक लवाज आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो अशा प्रकारे ट्यूब यूज करतात. एक राईस ट्यूब म्हणून आहे आणि एक स्टमक वॉश ट्यूब म्हणून आहे. तर या दोनचा आपण यूज करू शकतो. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जे कोरोजिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन दिलेलं आहे गॅस्ट्रिक लवाजचं, कोणाकोणावर आपण करू नाही शकत. तर जे कोरोजिव्ह असतात ॲसिड्स किंवा अल्कली, त्याच्यामध्ये आपण नाही करू शकतो. त्याच्यामध्ये दिलेलं आहे यूज ऑफ अँटीडोट. तर अँटीडोट्स काय असतात, रेमेडीज असतात which counteract or neutralize the effect of poison without causing appreciable harm to the body. ठीक आहे. There are some specific antidotes. They are used in appropriate circumstances, can be life-saving. Such use does not produce relevant or supportive and symptomatic treatmentसाठी. तर त्याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन दिलेलं आहे अँटीडोट्सचं. तर काय म्हणते, त्याच्यामध्ये डिफरंट मेकॅनिझम सांगितलेले आहेत. तर आपण बघू याच्यामध्ये कोणकोणते सांगितले. पहिले काय करू शकते, त्याच्यामध्ये ॲक्शन कशी होऊ शकते त्याची, तर एक तर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन, नंतर मेटाबॉलिक कन्व्हर्जन, नंतर प्रिव्हेन्शन ऑफ टॉक्सिक मेटाबोलाइट्स फॉर्मेशन, नंतर बाय चेंजिंग द फिजिओकेमिकल नेचर ऑफ टॉक्सिकंट, नंतर प्रमोट करते ते promotes return to normal function by repairing a defect or enhancing a function that corrects the effect of poison. त्याच्यामध्ये आता त्यांनी क्लासिफिकेशन केले आहे 4 ग्रुप्समध्ये. काय काय त्याच्यामध्ये, मेकॅनिकल किंवा फिजिकल. त्याच्यामध्ये ते काय करत असतात, मेकॅनिकल अँटीडोट्स काय करतात, प्रिव्हेंट द ॲब्झॉर्प्शन ऑफ द पॉयझन इन टू द बॉडी. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ॲक्टिवेटेड चारकोल, नंतर डिमल्संट सांगितले, बल्की फूड सांगितले. तर ते काय ॲक्ट करतात, ॲज अ मेकॅनिकल अँटीडोट म्हणून ॲक्ट करतात. ॲक्टिवेटेड चारकोल काय करतात, ॲब्झॉर्ब करतात पॉयझनला प्रिऑर देअर ॲब्झॉर्प्शन. नंतर याच्यामध्ये दिले डिमल्संट. दे आर द सबस्टन्सेस विच प्रिव्हेंट द ॲब्झॉर्प्शन ऑफ पॉयझन बाय फॉर्मिंग अ लेयर ऑन द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द स्टमक वॉल, सच ॲज मिल्क, एग, अल्ब्युमिन, ऑइल्स आणि फॅट्स. नंतर बल्की फूड जसं बनाना असतं, ते काय ॲक्ट करते, तर मेकॅनिकल अँटीडोट ॲक्ट करते टू दी ग्लास बाय कंबायनिंग इट्स पार्टिकल अँड दस प्रिव्हेंटिंग इट्स ॲक्शन. नंतर केमिकलमध्ये काय, तर केमिकल अँटीडोट्स आर द एजंट विच चेंज द केमिकल नेचर ऑफ द पॉयझन आयदर बाय डायरेक्ट केमिकल ॲक्शन और बाय ऑक्सिडायझिंग द पॉयझन टू फॉर्म अ नॉन टॉक्सिक कंपाऊंड. याच्यामध्ये एक्झाम्पल लाईक KMNO4, टॅनिक ॲसिड, सोडियम थायोसल्फेट, सोडियम कॅल्शियम इडिटेट्स, ठीक आहे. व्हिनेगर न्यूट्रलाइज करते कशाला, अल्कलीला. नंतर मिल्क ऑफ मॅग्नेशियम न्यूट्रलाइज करते ॲसिडला. नंतर फिजिओलॉजिकल किंवा फार्मॅकोलॉजिकल अँटीडोट. त्याच्यामध्ये काय येते, तर फिजिओलॉजिकल अँटीडोट्स ॲक्ट बाय प्रोड्युसिंग द इफेक्ट अपोजिट टू दॅट पॉयझन. फॉर एक्झाम्पल डायझेपॅम कशाचा आहे, स्ट्रिचनिनचा. नॅलॉक्झोन मॉर्फिन, ॲट्रोपिन, पिलोकार्पिन जे धतूर आहे त्याचा. नंतर ॲट्रोपिन अँड ऑक्झिम्स फॉर द ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंड. नंतर N-ॲसिटिलसिस्टीन फॉर ॲसिटोमिनोफेन. हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला, जे MCQ आहे त्याच्यामध्ये सुद्धा विचारतात हे, ठीक आहे. नंतर चिलेटिंग एजंट. दिस आर द सबस्टन्सेस वाईडली यूज ॲज द स्पेसिफिक अँटीडोट्स अगेन्स्ट द सम हेवी मेटल्स, ठीक आहे. याच्यामध्ये ते बालला काय म्हणतो आपण, ब्रिटिश अँटीलेव्हिसाइड और 2,3 डायमरकॅप्टो प्रोपॅनॉल फॉर द ट्रीटमेंट ऑफ हेवी मेटल पॉयझनिंगमध्ये काय देतो आपण, बाल देत असतो, बाल आणि EDTA. नंतर युनिव्हर्सल अँटीडोट. युनिव्हर्सल अँटीडोट काय आहे, तर मिक्सचर आहे कशाचं, पावडर्ड चारकोल, मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजे मिल्क ऑफ मॅग्नेशियम, टॅनिक ॲसिड. कशा क्वांटिटीमध्ये, 2:1:1 मध्ये, ठीक आहे. पावडर चारकोल काय करते, ॲब्झॉर्ब करते अल्कलाइड्सला. मिल्क ऑफ मॅग्नेशिया काय करतं, तर न्यूट्रलाइज करते ॲसिड्सला. टॅनिक ॲसिड काय करतं, तर प्रेसिपिटेट करते अल्कोलाइड्स आणि सर्टन ग्लुकोसाइड्सला अँड मेनी मेटल्सला, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लास्ट टॉपिक आहे, काय आहे, ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग, ठीक आहे. PYQ आहे, लास्ट इयरला सुद्धा हा क्वेश्चन आला होता की ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग काय आहे. त्याच्यामध्ये काय आहे, इन लेस फॅसिलिटी हॉस्पिटल, तर काय करतो आपण, त्याला फर्स्ट एड देतो आणि त्याला काय करतो, जे हायर सेंटर्स आहेत, हायर मेडिकल सेंटर, तिथं काय करतो, रेफर करतो. सेकंड काय केलं पाहिजे मेडिकल ऑफिसरनी, तर जे आपले एव्हिडन्सेस आहेत त्याला काय करायला पाहिजे, प्रिझर्व करायला पाहिजे बॉटलमध्ये, किंवा त्याचे क्लोथ्स असतात त्यांना
वोमिटस मॅटर असेल, फिकल असेल किंवा रिमेनिंग फूड्स असेल, त्याला काय करायला पाहिजे, त्यांनी प्रिझर्व करायला पाहिजे फॉर द एव्हिडन्सेस, ॲज एव्हिडन्स म्हणून. नंतर थर्ड काय दिलेलं आहे की जी केस असेल आपली पॉयझनिंगची, त्याला जर गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल तर काय म्हणते, पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी इन्फॉर्म करायला पाहिजे. जर प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तर गरज नाही, पण जर गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे, रिपोर्ट करायला पाहिजे. ठीक आहे. नंतर काय म्हणते, जे ऑल कलेक्टेड एव्हिडन्सेस आहेत ते कसे असले पाहिजे, तर त्यांनी प्रॉपरली हँडल करायला पाहिजे. आणि जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स असतात ते सील पॅक करून त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांना द्यायला पाहिजे. नंतर काय म्हटलेलं आहे, रेकॉर्ड करायला पाहिजे त्यांचं डाईंग डिक्लेरेशन. जर पेशंट सिरियस कंडिशनमध्ये असेल किंवा कॉन्शियस असेल पेशंट, तर त्यांनी काय करायला पाहिजे, त्याचं जे डाईंग डिक्लेरेशन आहे ते काय करायला पाहिजे, रेकॉर्ड करायला पाहिजे. नंतर इफ पोलीस रिक्वायर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द पॉयझनस केसेस, तर डॉक्टरांनी काय करायला पाहिजे, त्यांना सगळी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. नंतर जर डेथ झाली असेल फूड पॉयझनिंगमुळे, तर त्यांनी पब्लिक हेल्थ ऑथॉरिटी जे असतात त्याला काय करायला पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे. नंतर काय म्हणते, प्रिझर्वेशन ऑफ रेकॉर्ड शुड बी नेसेसरी अप टू 3 years अँड प्रोव्हाइड इट विदिन द 72 hours इफ पेशंट रिलीव्ह द डिमांड. ठीक आहे. तर इथे आपला हा चॅप्टर जो आहे, सेकंड चॅप्टर हा संपलेला आहे. या चॅप्टरमध्ये जे सांगितलेलं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट काय तुम्हाला याच्यामध्ये चतुर्विंशती उपक्रम सांगितले, तो इम्पॉर्टंट आहे. नंतर डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग इन लिव्हिंग अँड डेड हा तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि नंतर लास्टचा टॉपिक कोणता आहे, तर ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग. ठीक आहे. एवढंच तुम्हाला या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तेवढंच तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे. थँक्यू.